पुरंदर किल्ल्यावर राणी सईबाईंच्या पोटी 14 मे 1657 रोजी शंभूराजेंचा जन्म झाला। शंभूराजेंच्या जन्मानंतर राणी सईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली। या आजारपणामुळे सईबाई दिवसेंदिवस अशक्त होऊ लागल्या। शंभूराजेंना जवळ घेऊन त्यांचे लाड करावेत इतकेही त्राण आता त्यांच्यात उरले नव्हते। या वाढत्या आजारपणामुळे शंभूराजेंना पुरेसे दूध देखील मिळत नव्हते। भुकेने शंभूराजे अक्षरशः तळमळायचे। हे सर्व माता जिजाऊंना पाहावेनासे झाले। आता भुकेने व्याकुळ झालेल्या शंभूराजांना दूध कोण पाजणार अशी चिंता जिजाऊ मासाहेबांना सतावू लागली। शंभू बाळाला बघून जिजाऊंच्या मनाला अनंत वेदना होऊ लागल्या। त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावात धाराऊ गाडे नावाची महिला नुकतीच बाळंत झाल्याची माहिती जिजाऊंना मिळाली। त्यावेळी उसंत न घेता अगदी आशेने जिजाऊ मासाहेबांनी गाडे पाटलांना सांगावा धाडून बोलवून घेतले। त्यांना सर्व हकीकत सांगून धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली। धाराऊ देखील मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन त्यांची 2 मुले रायाजी आणि अंतोजी यांना घेऊन तडक गडावर आल्या। माता जिजाऊंनी शंभू बाळांची अवस्था धाराऊंना सांगितली। शेवटी माताच ती। शंभू बाळांची ही अवस्था पाहून धाराऊंचे मनही भरून आले। भुकेने व्याकुळ झालेल्या शंभू बाळांना धाराऊंनी दूध पाजण्यास होकार दिला। धाराऊंच्या दुधावर शंभूराजेंचे पालन पोषण होऊ लागले। एकीकडे शंभूराजेंच्या भुकेचा प्रश्न मिटला म्हणून जिजाऊंचे मन सुखावले, तर दुसरीकडे सईबाईंच्या वाढत्या आजाराला पाहून त्यांचे मन दुखावले। सईबाईंच्या आजारपणाचा पाय आता पुढेच जाऊ लागला आणि शंभूराजे अवघे 2 वर्षाच्या असतानाच सईबाई शंभूराजेंना पोरकं करून कायमच्या निघून गेल्या। या अत्यंत कठीण काळात धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजेंना अर्पण केले। धाराऊंमुळे शंभूराजेंच्या दुधाची चिंता आता मिटली होती। धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवरायांनी त्यांना दरवर्षी 26 होऊन तर धाराऊंचा मुलगा रायाजी यांना रायगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीवर ठेवले। धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटीलकी दिली। मात्र धाराऊंनी शंभू बाळांना आपल्या पोटच्या मुलापेक्षा जास्त जीव लावला। त्या आजन्म शंभूराजेंसोबत राहिल्या। खरं तर या भूतलावर 2 स्त्रियांना भाग्यवान होण्याचा मान परमेश्वराने दिला। एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ माता। एकीने श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याला। अशा धन्य धाराऊंची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा।